तर बघू शकता त्या दिवशी मी ना कारल्याचा ज्यूस बनवला होता ना, तर तेव्हाची अशी मस्त कारले उरलेले आहेत आपले 4. तर आपण मस्त अशी कारल्यापासून एक मस्त छोटीशी रेसिपी बनवणार आहे आणि ते म्हणजे छान अशी मस्त. तर 4 उरलेले होते कारले, म्हटलं चला आपण आता एक छोटासा मस्त व्हिडिओ बनवूया आणि छान कारलं हे करून याच्यापेक्षा आपण तळून काढूया कारलं मस्त शेंगदाण्याचा कूट वगैरे भरून. तर बघू शकता मी असे मस्त 4 कारले आहेत माझ्याकडे. तर आपण आता हे कारलं मस्त असं हे मी वरचं काढून घेणार आहे आणि बघा तिथे मी 4-5 अशा मिरच्या पण आहे माझ्याकडे, त्या मी मस्त अशा फ्राय करणार आहे बरं का. तर बघू शकता किती मस्त हिरव्यावाली मिरच्या आहेत. तर बघा आपण मस्त फ्राय करूया आता ह्या. तर बघू शकता आपण अशा मस्त मिरच्या पण आहे आणि त्या पण आपण छान अशा फ्राय करून घेऊया बघा. तर बघा बघू शकता आपण आता कारल्याच्या मस्त असं हे काढून घेऊया आणि हे पण कारल्याचं आपण असं हे बघा हे पण असं वरचं आपण सगळं असं काढून घेऊया. तर इथं मी सगळं असं चाकून काढून घेतलं वरचं. चला आपण थोडेसे कारलं अजून थोडेसे सुकण्यापेक्षा आपण असं मस्त कारलं तळून घेऊया छान. तर बघा मी अजून असे करून घेतलेले आहे आणि छान बघ असं आतमधून एक जशी मस्त चीर मारून घेणार आहे म्हणजे असं मीठ वगैरे भरायला मसाला भरण्यासाठी. तर मस्त असं कट करून घेतले आणि त्याच्यात बी वगैरे काही नाही, कवळे एकदम कारलं आहे बघा. त्याचं दुसरं पण कारले आपण कट करून घेऊ. तर हे बघा हे पण मी असे कट करून घेतलेलं आहे आणि असं ते पण काढून घेऊ आपण चाकूच्या साह्याने. हे बघा पण असं काढलं आहे, सगळे मस्त काढून घेतलं. हे पण कवळं आहे. तर चला इथं होतं बघू शकता मी आता मस्त असे चिरा सगळ्यांना मारून घेतलेले आणि हे पण इथं काढून घेतलेलं आहे. तर चला आता आपण हे नाही तर टाकून देऊया आणि तर मग आता कारले बाजूला ठेवलेले आहे आणि काय मिरच्या आता आपण बघू. तर बघा असं देवता वगैरे असे काढून असं ना 2 हे काढणारे म्हणजे आपल्याला तळणाऱ्याला छान असं होईल. तर बघा याच्यात अशा मिरच्या आहे आणि बी मी सगळं काढून घेणार आहे. हे असं बी आहे आणि हे मी सगळं काढून घेणार आहे. असं मी बी सगळं काढून घेणार आहे याच्यामधलं. तर मी बघा अशा सगळे कारल्यामधले बी आहे ना हे काढून घेतलेले बघा, म्हणजे आपल्या कारले मिरच्या तिखट नाही होणार, त्यामुळे बघा सगळं आपण काढून घेतलेलं आहे.
हे बघू शकता आता इथे. तर बघा इथं आहे मिरच्या, इथं आहे कारले. तर आपण छोटीशी एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहे. तर बघू शकता की ते मस्त मिरच्या आणि कारले हिरवेगार आहेत बघा. तर चला आता मस्त आपण याच्यामध्ये मस्त शेंगदाण्याचा कूट भरून आपण हे फ्राय करणार आहे. आणि त्याच्यासोबतच तोंडी लावायला अशा मिरची पण बनवणार आहे बघा. हे बघा बनवली होती मसाला भेंडी, त्याचा थोडासा मसाला उरलेला होता. मी म्हटलं चला आता कारले आपण छान शिजून घेतलेले आहे आणि मस्त असे पिळून पण घेतलेले आहेत. हे बघा तर बघा असे पिळून घेतलेले आहे. याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. तर बघा बघू शकता आता इथं मी मस्त असे बघा थोडा मसाला असा भरून घ्यायला मी कारल्यामध्ये. आणि कारले आपण छान असे फ्राय करून घेऊया. तर जास्त नाही भरायचा बरं का, थोडाच मसाला भरायचा आहे. म्हणजे असं कसं थोडा मसाला भरला ना तर असं छान मस्त मिरच्या आपल्या कारलं आपलं मस्त असं हे होते बघा. तर बघू शकता मी असे भरून घेतलेले आहे. आणि इथं आहे मिरच्या. तर मिरच्या पण आपण अशा मस्त फ्राय करून घेणार याच्यामध्ये असा मसाला भरून. तर हे बघा असे छान हे बघा. तर बघू शकता मी सगळ्या मिरच्या थोडा मसाला उरलेला होता तो याच्यामध्ये मी भरून घेतलेला आहे. तर चला आपण कारलं फ्राय करू आणि मिरच्या पण फ्राय करू बघा तव्यावर. तर बघा एवढे मस्त असे होतात ना कारलेली मिरच्या, बघू शकता तुम्ही. तर बघा मी इथं लोखंडाचा तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये असे मस्त कारले टाकून घेणार आहे बघा. तर बघा बघू शकता की ते मस्त असे कारले आपले फ्राय होत आहे. हे बघा तर बघू शकता की ते मस्त असे आपले कारले फ्राय ते बघा किती भारी झालेले आहे. तर बघा आपलं कारलं किती मस्त झालेलं आहे. आता मी हे कारलं ना काढून घेणार आहे बघा. हे बघा किती छान असे तळलेले आहे. तर मी हेच तव्यावर कारले काढून घेतले आणि ते मिरच्या टाकून घेणार आहे बघा. तर बघू शकता आपल्या मिरच्या बी छान अशा मस्त फ्राय झालेल्या आहे आणि कारलं पण मस्त फ्राय झालेलं आहे. तर बघा बघू शकता किती मस्त अशा मिरच्या आहेत. तर अशीच पद्धतीनं बनवा मैत्रिणी तुम्ही पण. मसाला भरून मिरची आणि कारलं खूप तर छान होतं आहे. तर बघू शकताय तुम्ही. कसं वाटलं नक्की सांगा आपला कारले आणि मिरची. बाय बाय.